चंद्रपुर के विधायक किशोर जोरगेवार की पहल पर 48 साल बाद चंद्रपुर के महाकाली मैदान में महाकाली कुश्ती मैच का आयोजन किया गया, जिसमें महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख ने राष्ट्रीय पहलवान दीपक काकरन को महज 3 मिनट में हराकर सम्मान की गदा जीत ली। अर्जुन पुरस्कार विजेता दिव्या काकरन ने पंजाब और हरियाणा केसरी जसप्रीत कौर को हराकर महिला कुश्ती प्रतियोगिता जीती। इस दौरान महान भारतीय केसरी योगेश बोमले विशेष अतिथि के रूप में उपस्थित थे। सभी विजेताओं को गणमान्य व्यक्तियों द्वारा नगद राशि और पुरस्कार दिए गए। इस अवसर पर विधायक किशोर जोरगेवार, कल्याणी किशोर जोरगेवार, सेवा दल अध्यक्ष सूर्यकांत खनके, पूर्व महापौर डॉक्टर सुरेश महाकुलकर, पूर्व नगर सेवक बलराम दोदानी, अशोक मत्ते, पूर्व नगर सेवक पप्पू देशमुख, अशोक नागपुरे, सुनीता लोधिया, विना खनके, संदीप गड्डमवार, डॉक्टर कीर्तिवर्धन दीक्षित आदि उपस्थित थे। विधायक किशोर जोरगेवार की संकल्पना के तहत पिछले कुछ दिनों से चंद्रपुर में विभिन्न खेलों का आयोजन किया जा रहा है। क्रिकेट, बॉडी बिल्डिंग, कबड्डी के बाद राज्य स्तरीय कुश्ती प्रतियोगिता का आयोजन किया गया। महाकाली के मैदान में 48 साल बाद चंद्रपुर को कुश्ती के रोमांच का अनुभव हुआ। इस अवसर पर महान भारत केसरी योगेश बोमबाले की विशेष उपस्थिति रही। गांधी चौक से महाराष्ट्र के केसरी सिकंदर शेख और पंजाब और हरियाणा के केसरी जसप्रीत कौर द्वारा भव्य जुलूस निकाला गया। इस अवसर पर विधायक किशोर जोरगेवार उपस्थित थे। इस दौरान विभिन्न सामाजिक और खेल संगठनों की ओर से जगह जगह रैली का स्वागत किया गया। रैली आंचलेश्वर द्वार से होते हुए महाकाली मंदिर के पटांगण पहुंची। इसके बाद ये खास कुश्तियां शुरू हुई। मैदान दर्शकों से खचाखच भरा हुआ था। इस बीच विधायक ने ऐलान किया कि अब हर वर्ष इस तरह की कुश्ती का आयोजन किया जाएगा। यांच्यातर्फे या कुस्तीसाठी 5,000 रुपये बक्षीस तयार करा आणि गोट्यातून पट करून सिकंदर शेखचा कब्जा घेण्याचा प्रयत्न पैलवान दीपक काकरनचा दरम्यान कुस्ती कडेला गेलेली आहे। कुस्तीत वतनदारी कुणाची चालतच नाही। दिव्या काकरन विजय होऊन गेली। तिचा हा द्वंद्व आहे। बहीण भाऊ पैलवान आहे। सख्खे बहीण भाऊ, बहीण कुस्तीमुळे तहसीलदार आणि भारतातला सेलिब्रिटी स्टार पैलवान सिकंदर शेख बरोबर आज छोटा जसा काल इंजुरी झाल्यामुळं तेवढ्या तळमळाचा पैलवान, हिंदुस्थानला नाविलेला पैलवान दीपक काकरनला बोलायला गौरव मच्छीवाराला पाडलं, प्रितपाल फगोराला पाडलं, सिकंदर जसा पट्टीला पाडलं, उमेश मथुराला पाडलं, प्रितपालला पाडलं, भूपेंद्रनाथला पाडलं, उमेश मथुराला पाडलं। अख्ख्या देशातल्या सर्व पैलवानाला चितपट करणारा सिकंदर आज चंद्रपूरमध्ये लढतो आणि सिकंदरला घडवणारा वस्ताद योगेश बोंबाळे अंदर आहे। एकमेकाचा अंदाज घ्यायचं काम सुरू झालं। पट करण्याचा प्रयत्न दिव्या काकरनचा तहसीलदार आहे। तहसीलदार तालुक्याचा मुख्य दंडाधिकारी रेड कास्टमची दिव्या काकरन कुस्तीतलं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर काय होऊ शकतंय? तहसीलदार होऊ शकते। अनेक इथं माता भगिनी बसल्या, त्यांना माझी विनंती आमदार साहेबांनी तुमच्या घरात सुद्धा मुलगी पैलवान करावी यासाठी तुम्हाला बोलवलंय। तुम्हाला आमदार साहेबांचं कार्य पटलं असेल तर टाळ्या वाजवा सर्वांनी। मुलगी चूल आणि मुलीतच थांबली नाही पाहिजे। अंधार फार झाला पण ती जपून ठेवा। मुलगी सुद्धा दंड थोपटू शकते। मुलगी रस्ता चढते, मुलगी रनिंग करते मुलांच्या बरोबर। मुलगी सुद्धा सात्विक आहार खाते, सफरचंदचा ज्यूस, मोसंबीचा ज्यूस, थंडाई बदमाची। हे मुलं चेकोबार सँडविच आणि बर्गर खात्यात। आमदार साहेब कसं पैलवान होईल? यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, पुण्यवंत जाणता दादा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो। धडधडत्या हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या माझ्या या युवा पिढीच्या सर्व माझ्या तरुणांना नमस्कार करतो। माझी आई गंगूबाईच्या चरणी वंदन करतो। सौभाग्यवती यांना नमस्कार करतो आणि माझे सर्व सहकारी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर यांना वंदन करतो, नमस्कार करतो। आज चंद्रपूरच्या दृष्टिकोनातून एक वेगळा दिवस आहे। 48 वर्षाच्या नंतर भारतातली सगळ्यात मोठी कुस्ती, भारतातला सगळ्यात मोठा पैलवान जो एका गरीबाचा मुलगा सिकंदर शेख, तो या चंद्रपूरच्या मातीमध्ये आपलं कौशल्य दाखवला। शांत तुम्ही सांगितलं हे खरं की हे आयोजन हे केवळ आम्ही
मनोरंजनासाठी नाहीये. यंग टाटा ब्रिगेड किशोर जोरगेवारचा जो केलेला आहे प्रत्येक आयोजन याच्या मागे एक उद्देश आहे. जे मातीचे खेळ, जे जमिनीशी जोडले. मला बोलासाठी आणलंय, माझी गोळी कडू आहे पण गुण नक्की येतो. रंगराव हरणे इंडियन रेल्वेचे ते ऑफिसर आहेत. कुस्तीमुळं रेल्वेत नोकरी मिळाली त्यांना, पंच म्हणून जे सरपंच म्हणून काम पाहतात. महाटाचे 3 पैलवान डीवायएसपी झाले कुस्तीमुळं. 40 गावचा विजय चौधरी 14, 15 आणि 16 महाट केसी झाला म्हणून तत्कालीन सरकारने GR काढला आणि डीवायएसपी केलं. हो 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 वाहिगुरु वाहिगुरु वाहिगुरु. एकदिवशी कुस्ती करण्याचा मनसुबा जसप्रीत कौरचा आणि दिव्या काकरांना तो हाला धोकावला. ताकदीचा पुरेपूर वापर केला आणि कब्जा घेतला. पापण्यात एवढे मिटूच नका, नाहीतर आनंदाला वंचित राहा. सिकंदर शेख पहिला गाडीला हिटर द्या. सिकंदर मशीन तापवायला सुरुवात करा. दीपक काकरा तैयारी लगा. चलो अंदर, 5 मिनट के अंदर आपको अंदर आना पड़ेगा. ज्या कुस्तीची आतुरता आपण गेली 15 दिवसाला वाट पाहता की अखेर तुम्हाला संधी पाहण्याची संधी काही क्षणावधी आलेली आहे. विसल वाले छोटे पैलवान वैसी कुश्ती करना पड़ेगा. यहाँ के लोग आपकी कुश्ती देखने के लिए इतनी भीड़ हुई है. चलिए आगे का पहलवान कुछ करने से पहले आपको कुछ करना पड़ेगा. शाबाश शाबाश वाह शाबाश शाबाश. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. ये ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. हौसला बुलंद होना चाहिए. काय भाग्य महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लेख पोचलेला, आई बसलेली आहे. काय त्या आईच्या दुधात ताकद असल. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विका तयात हर एक वाटे देवा. ज्या आईची शिलवान असते तिच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतो आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तृत्वान मुलं जन्माला येतात. त्या आईचे थोरपण. असा जर बोजे आपल्या मानावर बसला दिवसाचा अन्याय, घर कुठे करणार नाही. जावे त्याच्या ओळशी तेव्हाच काय पाण्यात मासा झोप घेतो कैसा. नुसता काटा टोचला तर आणणाऱ्या अनेक महिलांनी बघितल्या, पण इथं मुली खऱ्या अर्थानं हाताचे हातोडे मानवते सर करण्याची किमया करायला लागलेल्या. म्हणून घरात मुलाबरोबर मुलगी सुद्धा पैलवान करा, नाहीतर गलोगरी रावण फिरायला लागल्या. एखादा रावण तिरक्या मानानं घराकडे बघायला लागला, त्याची मान मोडणारी अशी एखादी दुर्गा घरात असावी लागते. जे माणसाला माणूस म्हणून सांगणारे खेळ, जे त्याच्या युगामध्ये टिकवून ठेवणारे खेळ, हे खेळ चंद्रपूरच्या युवकांनी लोकांनी खेळावे आणि मजबूत बलशाली चंद्रपूर व्हावा या उद्देशाने ठिकाणी हे आयोजन केलेलं आहे. आणि मी या ठिकाणी धन्यवाद करेन महान भावश्री ज्यांनी ही कुस्ती या ठिकाणी दिली. माझे वेळी पंढरपूरला आहे. चंद्रपूरच्या माता महाकालीची मुलगी पांडुरंगाच्या पंढरपूरला आहे. पंढरपूरच्या माझ्या वेळांनी सांगितलं, भाऊ तुम्ही कुस्ती स्पर्धा घेता तर सिकंदर शेखला त्यांच्या गुरुजींनी मला अत्यंत कमी वेळेमध्ये कमी व्यवस्थेमध्ये ही कुस्ती या ठिकाणी दिली. सिकंदर शेख येणं सोपं नाहीये. काल कुस्तीची पंढरी कोल्हापूरला मी होतो. त्या कोल्हापूरला मला शेकडो लोक येऊन भेटू लागले आणि सांगितलं त्यांनी कि भाऊ सिकंदर की शेख की आपने कुश्ती ली है, आपने बहुत बड़ा काम किया है. ये सिकंदर शेख आपके तरफ में कैसे आ रहा है? कारण की सिकंदर शेखची कुस्ती पाहायला सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि ही कुस्ती आपण या ठिकाणी लावतोय. मी चंद्रपूरच्या जनतेचं भरभरून धन्यवाद करेल. भाईसाहेब आमच्या इथे बसलेला आहे कल्याणी जोरगेवार, त्यांना मी नेहमी म्हणतो भाईसाहेब 7 जन्माचा सोबत मी तुमच्यासोबत जसा बांधला गेलाय तसाच मी या चंद्रपूरच्या जनतेसाठी सुद्धा 7 जन्म आहे. कारण की मला संचालन करते विचारत होते जोरगेवारजी
तुम्ही एवढं मोठं आयोजन केलं. तुमचा कोणी घरी सरपंच होता का, आमदार होता का, खासदार होता का? मी यांना म्हटलं अरे एवढं तर सोडा साहेब, माझ्या घरी कोणी ग्रामपंचायतीचा सदस्यही नव्हता. माझी आई फुटपाथवर बोलता विकणाऱ्या आईचा मी मुलगा. केवळ तुमच्या या प्रेमापोटी मी त्या ठिकाणी जाऊन बसतो जिथे या देशातला श्रीमंत माणूस अंबानी बसू शकत नाही, अमिताभ बच्चन बसू शकत नाही, क्रिकेटचा देव तेंडुलकर बसू शकत नाही. या ठिकाणी त्या विधानभवनामध्ये मी तुमच्यातला एक टोपली विकणारा आईचा मुलगा कायदे सर्वसामान्य बनवण्यासाठी बसतो. मी तुमचा धन्यवाद व्यक्त करेन. आणि सिकंदरजी, बांबळेजी, तुम्ही आलेले सर्व या आजच्या दोघी बहिणीच्या ऑलिम्पिकच्या खेळाडू आहे, त्यांचं अभिनंदन करेल. आणि या माता महाकालीच्या साक्षीने या ठिकाणी एक बोलतोय की जसं आता महाकाली महोत्सव दरवर्षी आपण घेतो, त्याच प्रकारे दरवर्षी आपण या ठिकाणी कुस्तीची दंगल सुद्धा लावू. भारतातले सगळे जगातले नामवंत खेळाडू या चंद्रपूरला आणू. चंद्रपूर हा वेगळा जिल्हा आहे. चंद्रपूर जगातला सगळ्यात जास्त शक्तिमान जिल्हा आहे. कारण काय की सगळ्या शक्तीचं प्रतीक वाघ साहेब. वाघ आम्ही सगळ्यात जास्त वाघांचं पोषण करतो. चंद्रपूर हा शीतल जिल्हा आहे. सगळ्यात जास्त जंगल आम्ही संवर्धन करतो. चंद्रपूर हा निर्माण करणारा जिल्हा आहे. सिमेंट आले. चला धन्यवाद. तुम्ही या तिन्ही कुस्त्यांचा आनंद घ्यावा. आणि जसं तुम्ही सांगितलं की ही कुस्ती चितपट होणार आहे, तुम्ही आपण चंद्रपूरकरांची जे शांतता आणि शिस्तीचं जे आहे ते प्रदर्शन करावं असं मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आणि काही प्रमुख मंडळींना विनंती करतो की आपण या ठिकाणी कुस्ती सोडवण्याकरता या ठिकाणी आपली बँक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, शेतकऱ्यांची बँक, शेतमजुरांची बँक, महिलांची बँक, युवकांची बँक, जिव्हाळ्यांची बँक, आपल्या सर्वांची बँक. एकूण 82 शाखा व 11 पे ऑफिसेस. 5000 कोटी खेळते भांडवलाकडे वाटचाल. सुरक्षित ठेवी, त्वरित कर्ज, ठेवीवर आकर्षित व्याजदर, लॉकर सुविधा, NEFT, RTGS, IMPS, इनवर्ड अँड ECS सुविधा, CTS, CLG, PFMS मार्फत लाभ, ATM, SMS अलर्ट व मोबाईल ATM व्हॅन. PM सुरक्षा विमा व जीवन ज्योती विमा योजना. 20 मिनिटात सोने तारण कर्ज अल्प व्याजदरात. शेती व्यवसायाकरिता सर्व प्रकारचे कर्ज, व्यवसायाकरिता कॅश क्रेडिट व प्रॉपर्टी मॉर्टगेज कर्ज, पगारदार महिलाकरिता विशेष कर्ज योजना. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अल्प व्याजदरात त्वरित कर्ज. छोट्या व्यावसायिकांना त्वरित 50,000 कर्ज उपलब्ध. FPC आणि FPO अंतर्गत कॅश क्रेडिट कर्ज योजना, नाबार्ड पुरस्कृत योजना आणि इतर सर्व शासकीय योजनांसह खूप काही. आजच जवळच्या शाखेत भेट देऊन कर्ज योजनांचा लाभ घ्या. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, चंद्रपूर. DGNCC के निर्देशानुसार सरदार पटेल कॉलेज में एनसीसी कैडेट्स की C प्रमाण पत्र परीक्षा 17 फरवरी 2024 को व्यवहारिक परीक्षा और 18 फरवरी 2024 को लिखित परीक्षा के साथ आयोजित की गई थी. इस परीक्षा में कुल 232 कैंडिडेट्स ने भाग लिया, जिनमें 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धा से 128 और 3 गर्ल्स बटालियन एनसीसी नागपुर से 104 कैडेट शामिल थे. इस परीक्षा के पीठासीन अधिकारी 3 इंजीनियर बटालियन एनसीसी नागपुर के कमांडिंग ऑफिसर कर्नल CS सोलंकी और 2 मेडिकल बटालियन एनसीसी नागपुर के प्रशासनिक अधिकारी मेजर आदित्य थे. सरदार पटेल कॉलेज के प्राचार्य डॉक्टर PM काटकर ने पीठासीन अधिकारियों का स्वागत किया और सभी एनसीसी कैंडिडेट्स को परीक्षा के लिए शुभकामनाएं भी दी. सेना में शामिल होने और देश की सेवा करने के सपने को पूरा करने के लिए छात्र एनसीसी 3 वर्षीय पाठ्यक्रम का चयन करते हैं और जो कैंडिडेट्स एनसीसी C प्रमाण पत्र या B ग्रेड पास कर चुके हैं उन्हें सेना में शामिल होने के लिए विशेष प्रवेश योजना दी जाती है. इसी प्रकार C सर्टिफिकेट धारकों को अग्निवीर योजना के तहत सेना भर्ती में 15 अंक अधिक देकर प्राथमिकता दी जाती है. 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धा के सरदार पटेल कॉलेज के एनसीसी यूनिट द्वारा एनसीसी C सर्टिफिकेट परीक्षा की योजना बनाई गई है और इस परीक्षा की सफलता के लिए 20 महाराष्ट्र बटालियन एनसीसी नागपुर के लेफ्टिनेंट भावे और सूबेदार मेजर राणा और 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धा के कैप्टन डॉक्टर सतीश कन्ना के, 3 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी नागपुर के मेजर उज्ज्वला कापगते, लेफ्टिनेंट लता आत्राम, लेफ्टिनेंट कंचन रामटेके और 21 महाराष्ट्र बटालियन वर्धा के लेफ्टिनेंट
अकोटकर, लेफ्टिनेंट संदीप पारकी, लेफ्टिनेंट सचिन श्रीरामे, केयर टेकर ऑफिसर प्रमोद बाल्की, केयर टेकर ऑफिसर किशोर महाजन, सूबेदार हरिप्रसादन, सूबेदार पृथ्वीराज राठौड़, नायब सूबेदार पिंटोली, कांस्टेबल सतीश बानी, कांस्टेबल सतमान सिंह ने अथक परिश्रम किया। Everybody just rejoice with me. Sing with me and fly with me. Everybody just rejoice with me. Renaissance gives us wings of excellence. चलना है जिंदगी, उड़ना है तेरा ख्वाब, कदमों में सफलता होगी और झूमेंगे वो पाँव। खुशियों के तुम पंख लगा कर तुम उड़ना मस्त गगन। Renaissance, 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 Renaissance gives us wings